विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की विठ्ठल 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 ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने काम क्रोधा नाही चाली काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनिलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला गंधरम गंजनेत्रम सदयेदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपा कटे गावितारो दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मस्तक माझे मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे की ज्यांनी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचा उल्लंघन करून सदेह वैकुंठाला जाणारे मानवता उदारता लीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगतमान्य जगतभूषण श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल 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 अभंगावर चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार तो असा टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही समय से पहले और तकदीर से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता आजची ही कीर्तन सेवा ज्यांच्या सहकार्याने माझ्याकडे आली ते म्हणजे आजच्या कीर्तनाचे यजमान श्री रामाभाऊ आसाराम मोहोळ आणि दुसरे कीर्तनाचे आयोजक दुसरे कीर्तनाचे स्वागत करते आहेत मंजू भाऊ मुरलीधर देवकर या दोन्ही दादांचे मी आभार मानते कारण ज्यावेळी श्रीराम प्रभूंनी समुद्रावरती सेतू बांधला त्यावेळेस सगळे वानर त्या सेतूला बांधण्यासाठी मदत करत होते दगड टाकत होते परंतु एक खारुताई त्या ठिकाणी आली आणि ती
तिच्या चोचीमध्ये जेवढे दाणे म्हणजे जेवढे खडे मावतील ते खडे त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करू लागली. तर तिला श्रीराम प्रभू आणि बाकीचे म्हणतात की तुझ्या खडे टाकण्याने काय होणार आहे, समुद्र बांधून होईल का? तर ती काय म्हणते, ती म्हणते माझ्या खडे टाकण्याने समुद्र बांधून होणार नाही, पण माझा खारुताईचा वाटा आयुष्यभर इतिहासात लिहून ठेवला जाईल. एकदा एका जंगलामध्ये वनवा लागला, वनवा. आणि तो वनवा पेटवण्यासाठी चिमणी प्रयत्न करू लागली. त्या चिमणीला कावळा म्हणतो, अगं चिमणे, तुझ्या चोचीमध्ये किती पाणी मावणार, तुझ्याच्याने हा वनवा विझवणार का? तर त्या चिवताईने उत्तर दिलेलं खूप छान आहे, जीवाचे कान करून ऐका. ती चिवताई म्हणते, कावळे दादा, माझ्या चोचीतील पाण्याने हा वनवा विझवला जाणार नाही. हे जरी खरं असलं तरी जेव्हा ह्या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव वनवा पेटवणाऱ्यात नसेल, तर माझं नाव वनवा विझवणाऱ्यात असेल. म्हणून दोन्ही आयोजकांचे मी शतशः कोटी आभार मानते, कारण माणसाचं नाव सप्ताह बंद पाडण्यात नसावं, तर सप्ताह उभं करण्यात असावं. नाही जरी सप्ताहाला साथ देता आली तरी सुद्धा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. कीर्तनाचं यजमानपद घ्या, नाही यजमानपद घेता आलं पंगत घ्या, पंगत नाही घेता आली दुसऱ्याच्या पंक्तीतले पात्र उचलले तरी पंगत दिल्याचं काय आहे. आणि हे जरी नाही जमलं तर इथं सतरंजा ठरल्या तरी सुद्धा काय आहे, पुण्याचे. कोणती पण इथे एक सेवाच आहे. आणि जे कीर्तनकारांनी कीर्तन सांगितलं ते पुण्य सगळ्याला सेम आहे. कीर्तन करायला जे पुण्य तेच चटयात करणाराला, तेच पंगत देणाराला, तेच कीर्तनाच्या यजमानाला जर सगळ्याला पुण्य सारखं असेल तर इथं सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. एकल्याचा नव्हे हा विठ्ठल. तसेच ग्रामस्थ कमिटीचे मी अजून पुन्हा एकदा आभार मानणार आहे, कारण कीर्तन असे चातक घेतले. चातक श्रोता, चातक पक्षी कसा असतो, तो दूध आणि पाण्याची निवड करतो आणि पितो काय, दूधच. तशी कीर्तन तुम्ही असे निवडक निवडक घेतले, म्हणून तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. कारण तुम्ही जे कीर्तनकार बोलावले ते मनाने दिलेलं मानधन घेणारे आहेत, सुपारी बाज नाहीत. सुपारी बाज कोणाला म्हणायचं, इतके देता का तर मी येतो, मग ते मानधन आहे का सुपारी आहे. म्हणून तुमचे ग्रामस्थ कमिटीचे आभार मानते. तसेच कीर्तन सेवेसाठी उपस्थित ग्रामस्थ टाळकरी आहेत त्यांचेही आभार मानते. आणि परिसराचं वैभव आपल्या दादा आहेत आलेले. दादा कुठले आहेत, पळशीचे आहेत. आता पळशीत तर आमचे बंडूबुवा एवढे दिवस राहिलेले आहेत. हे दुसरे पांडुरंग महाराज आहेत ना, हे आणि बंडूबुवा सेमच गायन. कोणता आवाज कोणाचा आहे, कोणता आवाज कोणाचा आहे हे सुद्धा कळत नाहीत. असं इतकं प्रेम पळशीचं आमच्यावरती आहे. तसेच आमच्या बंडूबुवांवरती ज्यांनी असं इतकं प्रेम केलं ना की कायम नितांत त्यांच्यावरती प्रेम करणारे बालासाहेब बुवा जवळेकर आहेत. दादांचेही आभार मानते. तसेच भाऊ मी आपला परिचय लोणीमध्ये झालेला, चांगतपुरीमध्ये झालेला आहेच आहे, गावातलेच आहे. तसेच बघा आपल्या गोळेगावचं नाव, आपल्या गोळेगावचं नाव उभ्या महाराष्ट्रात ज्यांनी केलं ते कोण, कोण कोण, उभ्या महाराष्ट्रात केलं, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलं. केलं की नाही, गोळेगावकर. आमचं आडनाव अजूनपर्यंत कुणालाच माहित नाही आमचं आडनाव काय आहे ते. गावातल्या लोकांना माहिती असेल पण गावाच्या बाहेर आमचं आडनाव काय आहे हे कुणालाच माहिती नाही. हे गोळेगाव ज्यांनी प्रसिद्ध केलं ते बंडूबुवा गोळेगावकर आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत. आता नावच घ्यायला हरकत नाही. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. पांडुरंग महाराजांचं नाव घेते मी, बंडूबुवा गोळेगावकरांची सून. तसेच आनंदवाडीचे बंडू नाना आहेत.
आणि हे सरपंच भाऊ आहेत, नागापूरचे आहेत ना, हे शेजारचं गाव आपल्याच कुंभारवाडीचे. समजा आपल्याच गावचे जे काही सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, टाळकरी, महिला, भगिनी, सज्जन, श्रोते, पंचक्रोशीतून आलेले सर्व श्रोतेजन सर्वांचे आभार मानते आणि सेवेकडे वळते. विठ्ठल ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. अरे एक नाव तर आवर्जून विसरलं, काय म्हणते ते, विहिरीपाशी काय कोरडा खायलं, विहिरीच्या जवळचाच वाफा कोरडा खायला. अहो आमच्या गोळेगावकर परिवारावरती ज्यांचं असं नितांत प्रेम आहे, नितांत, आणि आपल्या गावाच्या शेजारचेच आहेत. ओळखा पाहू कोण? संदीपन महाराज गोळेकर उपस्थित आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप प्रेम आहे, खूप. ते म्हणतात जर कीर्तनाची तारीख लेडीजची घ्यायची असेल तर दुसरी कोणाची नाही, आमच्या बंडूबुवांच्या सुनाचीच घ्यायची. इतकं बंडूबुवांवरती आणि आमच्यावरती नितांत प्रेम केलं दादांनी. आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावरती गाव, आम्हाला तुमच्याकडून काहीच नको, काहीच. तुम्ही म्हणले ताई डिझेल टाकून कीर्तनाला या, तरी आम्ही येऊ. फक्त आम्ही कशाचे बुकेले आहेत? हा, एवढंच पाहिजे आम्हाला, काहीच नको, काहीच. आणि ग्रामस्थांचं तुमचं गोळेगावचं जेवढं आमच्यावरती प्रेम आहे, जे टिकून ठेवलंय तेच पुढं टिकून ठेवा, हीच अपेक्षा. विठ्ठल अगे पक्वाद वादक दादा विसरले काय? दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही थंडीने काकडलेत, पण दादाचं शेकट घामाने ओलं होतं इथं पक्वाद वाजून वाजून. आणि खरं तुम्हाला एक सांगू का, तुम्ही कीर्तन आहे ना जीवाचे कान करून ऐका. हे जे वादक लोक असतात ना, एवढी मेहनत घेतलेली असते. तुम्ही घाटावर जाऊन पहा, आपल्याला थंडी वाजते, पण थंडीत पक्वाद वाजू वाजू यांचे बोट फुटत आहेत की नाही दादा? खरं सांगा. अहो इतकी मेहनत आहे ना ह्यांची. एका कीर्तनकाराला कीर्तनावर जेवढी मेहनत घ्यावी लागत नाही, तितकी वादकाला मेहनत घ्यावी लागते. आणि जगाचं झालंय असं, कीर्तनकार 1 दिवसात जेवढे पैसे घेऊन जातो तेवढे वादकाला 7 दिवसाचे देतात. कीर्तनकार 1 दिवसाचे जेवढे पैसे घेतो तेवढे 7 दिवसाची बेरीज करायची, तितके पैसे कोणाला द्यायचे? मेहनत आहे तितकी, त्यातून आवाज काढावा लागतो. सोपी गोष्ट नाहीये. एक बोल 100 वाजवावा लागतो, तेव्हा तो भजनात वाजिता येतो. विठ्ठल विठ्ठल पक्वाद वादक दादा, गायक, टाळकर सगळ्याचे आभार मानून आता सेवेकडे वळते. जरी कोणाचं नाव हुकलं चुकलं असेल तर काय म्हणतात? मस्तक पायावर वार करी संताच्या, वार करी संताच्या, मस्तक पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. हुकलं चुकलं जरी असेल तर मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ज्या संतांचा अनुभव काय हो? तुकोबारायांनी आजच्या अभंगातून संतांचा अनुभव सांगितला. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. हे विश्व नाहीये तर काय आहे? जगनो हे अवघा जनार्दन. जग नाहीये तर सगळीकडे कोण आहे? देव आहे, देव. सगळीकडे कोण आहे? भगवंत आहे, भगवंत. असा ज्यांचा अनुभव आहे, देवतया जवळ असे पाप नासे दर्शने. देव त्या संतांच्या जवळ असतो आणि त्या संतांच्या दर्शनानं पापाचा नाश होतो. त्या संतांकडे काम आहे का? नाही. क्रोध आहे का? नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली
समता, काम नाही, क्रोध नाही. क्रोध नाही म्हणजे याचा त्याच्याविषयी द्वेष नाही, मत्सर नाही. हा असा तो तसा, तो तसा हा असा. असा मत्सर नाही. तर सगळेजण काय आहेत? समान आहेत, समान. ज्या दिवशी सगळे समान वाटले त्या दिवशी भेदच शिल्लक राहणार नाही. भेद नाही म्हणजे वाद नाही. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल आता आपण अभंगाचं सविस्तर चिंतन करूया, विश्लेषण करूया. ऐसा ज्यांचा अनुभव. संत कुणाला म्हणायचं? लक्ष देऊन ऐका. संत कुणाला म्हणायचं? ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आपण संत पदात मोडतो का? आपल्याला विश्वदेव वाटतं का? आणि जर विश्वदेव वाटत नसेल तर का वाटत नाही? विश्व देव वाटावं, जग जग नाही वाटावं. तर जग लटिका व्यवहार, सर्व हा संसार वाया एक झार हरिवीन. जग नोहे अवघा जनार्दन. हे जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. मी सत्य आहे. माझ्यामध्ये असणारा आत्मा तो सत्य आहे की नाही? मग दुसऱ्यामध्ये आत्मा नाही का? माझ्यातला आत्मा सत्य आणि पक्वतवादक दादातला आत्मा मिथ्या. चालेल का? बघा आत्मा सगळ्यामध्ये आहे की नाही? सर्व घटी राम देहा देही एक. 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 सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सर्वाघटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. एक सूर्य आहे, पण त्या सूर्याची किरण किती आहे? तो हजारो आहे. तसं तो आत्मा आणि आपण त्याचेच अंश आहे. तो परमात्मा आणि आपण आत्मा. आपण त्याचेच अंश आहे. पण तरी सुद्धा आपल्याला काय आहे? मी मोठा, माझ्यासारखं कोणीच नाही. हे माझ्यासारखा गायकच नाही, माझ्यासारखा वादकच नाही, माझ्यासारखा कीर्तनकारच नाही. आम्हाला तर आहेच आहे, पण तुम्हाला नाही काय? मी म्हणजे पैशावाला आहे. 1000 तर इकत घेईन तुला. हाय की नाही? हाय की नाही आपल्याकडं? परमार्थात आपण नाचत नाही, संसारात नाचतोय. नाचतो का नाही? मी म्हणजे कोण आहे? हा मी आपल्याला काय करतोय? नाचवतोय. नाचत नाही असा माणूस नाही. सांगा कोणी नाचत नाही? वर बोट करा. की मला अहंकार नाही असा माणूस नाही. सांगा की मला अहंकार नाही. वर बोट केला तरी अहंकार नसल्याचा काय आहे? अहंकार नसल्याचा सुद्धा काय आहे? प्रत्येकाला नाचवतोय हा अहंकार.
एक भक्त देवानं आपल्याला काय नाही दिलं सांगते तुम्हाला. एक भक्त देवाला म्हणतो, देवा हे सगळं काही तुझंच आहे आणि तुझंच तुला काय अर्पण करू. सगळं देवाने आपल्याला दिलं की नाही, गाडी बंगला घर हा देह डोळे हात पाय कान नाक सगळं कोणी दिलं. दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन तुझोरती नारायण तुझोरती नारायण नाचे जीव पण भवरोग नाचे जीव पण भवरोग नाच जीवन भवरोग नाच जीवन दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन सगळं काही कोणी दिलं. कोणी दिलं. मग देवा सगळं तू दिलंय, माझ्याकडची इस्टेट पण तू दिली, तूच दिली, मग तुला तुझंच काय अर्पण करू. तर देव म्हणतो, हे भक्ता हे भक्ता तुझ्याकडे अशी एक गोष्ट आहे की जी मी तुला दिली नाही. कोणती असेल ओळखा. कोणती गोष्ट आहे. कोणती आहे. अशी एक गोष्ट आहे की जी देवाने आपल्याला दिलेली नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. इथून माग कीर्तन जर जीवाचं कान करून ऐकलं असतं तर याचं उत्तर तुम्हाला आलं असतं. मी सांगितले हजारदा कीर्तन जीवाचे कान करून ऐका. गीता अर्जुनालाच का सांगितली. अहो अर्जुनाची पांती परिसनयाची ही योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीत बसणारी माणसं आहेत हो तुम्ही. चातक श्रवण करणारी माणसं आहेत तुम्ही. देवानं आपल्याला काय दिलं नाही सांगा. वा मी तूपणा म्हणजेच अहंकार. हा जो अहंकार आहे ना, तो अहंकार देवाने आपल्याला दिलेला नाही, तो आपण होऊन घेतलाय. मी आणि माझं, मी आणि माझं. हा अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासाला लागू नको. माझ्या विष्णुदासा माझ्या विष्णुदासा भावी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. हे देवा माझा जो विष्णुदास आहे ना, माझा जो भाविक आहे ना, माझा जो भक्त आहे ना, नामदेव काय देवाला काय म्हणतात, त्याला काय नको देऊ. अहंकार नको देऊ. आणि ज्या दिवशी तुमच्यातला अहंकार गेला त्या दिवशी तुम्हीच कोण झाले. अहंकार गेला तुकामले देव झाला, तुकामले देव झाला, तुकामले देव झाला. अहंकार गेला तुकामले देव झाला, तुकामले देव झाला, तुकामले अहंकार गेला. अहंकार गेला तुकामले देव झाला, तुकामले देव झाला. अहंकार गेला
बहिणींसाठी आणि वादकासाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्या दिवशी आपल्यातला अहंकार गेला त्या दिवशी आपण दुसऱ्याला काय म्हणू शकतो, त्या दिवशी आपण दुसऱ्याला मोठेपण देऊ शकतो, त्या दिवशी आपण दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवू शकतो आणि त्याच दिवशी आपण दुसऱ्याचं मोठेपण ऐकू शकतो. पण आपल्यातला अहंकार आपल्याकडे थोडा आलं की तो अहंकार आपल्याला नाचवतो की नाही. अहो तुमची आमची काय व्यथा घेता, साक्षात लक्ष्मी माता आहे. त्या लक्ष्मी मातेला सुद्धा गर्व झाला मी श्रेष्ठ आहे. भगवान विष्णूंच्या जेव्हा लक्ष्मी पायाला हात लावते ना तेव्हा विष्णू डोळे झाकतात. हिच्यासारखा अहंकार कुणाला नको, मला नको. लक्ष्मीला अहंकार झाला. लक्ष्मी म्हणते मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणले मग सिद्ध करून दाखव. तू श्रेष्ठ आहे ना, सिद्ध करून दाखव. आत्ता ना किती म्हणली सिद्ध करून. मेलेलं प्रेत चाललेलं होतं गावातून आणि त्या प्रेतावरती नोटांचा वर्षाव चालू घ्या, 500च्या नोटा. खरं सांगा तुम्ही मला, आता नोटांचा वर्षाव प्रेताव चालू झाला तर लोक प्रेता माग धावतील का नोटा माग? नोटा माग. कोणा माग? आणि आता झालंय तेच, झालंय तेच. सगळे कशा माग धावले? पैसे मागे. सगळे. आम्ही लाडक्या बहिणी तर लई येडे. आम्हाला किती दिले होते? 7.5. बायाला माहितीये 1500 रुपये महिना. पुढं म्हणले 2100 देऊ. आम्हाला आधी जर 7.5 दिल्यानंतर आम्ही कोणाला देणार? मत कोणाला देणार? ज्यांनी 7.5 दिले त्याला. पण अशा हुशार आहेत हे म्हणल्या गावात, ज्यांनी 7.5 दिले तेव्हा आला तरी त्याला हो म्हणायचं. दुसरा नोटा घेऊन आल्या तर त्याच्या नोटा घ्यायच्या आणि मत कोणाला द्यायचं? ज्यांनी नोट, कारण ते पगार चालू करणार काही खेड्यात तर बाया हात जोडीत होत्या. हे गजानन महाराजा, हे दत्त राजा, हे बजरंग बली, हे तू काही भाजप येऊ दे बाई, भाजप येऊ दे बाई. बचत गटाचा हप्ता होईल, लेकीला बाळी, लेकी बाळीला द्यायला होते, पिशीत राहते, कुडूक मुडूक करीन. महिना चालू होणार काय म्हणल्यावर सगळी मतं कुठे गेली? आणि आलं ना मग कशाने झालं? काम करी दाम वेड्या, काम करी दाम. नोटा पैसा बोलत आहे भाई, है की नाही महाराज? कशात जीवा आलं हे बघा. मग तसा लक्ष्मी मातेला गर्व झाला, मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. आत्ता सिद्ध करून दाखवते म्हणली. पैशाचा वर्षाव कशाव? प्रेताव. 80 वर्षाची म्हातारी म्हणत होती बाब्या सकाळी बाया घरी आला होता, आता कथा गेला बाया बाला का नाही गेला. कोण? 80 वर्षाची म्हातारी. पण जेव्हा प्रेतावरती पैशांचा वर्षाव चालू झाला तेव्हा 25 वर्षाच्या पोरीप्रमाणे नोटा माग धावू लागली. हा प्रताप कुणाचा आहे? कुणाचा आहे? पैशाचा आहे. मग लक्ष्मी माता म्हणली आहे की नाही मी श्रेष्ठ? हे ते प्रेत तिकडे पडले, लोक काय माग धावायलेत? माझ्या माग धावायलेत, मी श्रेष्ठ आहे. मग भगवान विष्णूंनी एक प्रश्न त्या लक्ष्मी मातेला विचारला, सगळे नोटा माग धावतायत. हा प्रश्न तुम्हाला. सगळी नोटा माग धावतायत, मग मेलेला प्रेत नोटा माग का धावत नाही? बोला. मेलेला प्रेत का नाही नोटा माग धावत? बोला. वा वा, दादासाठी टाळ्या वाजवा. त्याच्यात काय नाहीये? त्याच्यात काम नाही. मग जोपर्यंत देहात काम आहे तोपर्यंत किंमत कशाला? पैशाला. सगळं सगळं नश्वर आहे आणि सत्य फक्त आत्मा आहे. सत्य तो, सत्य तो, सत्य तो विठ्ठला. फक्त आपल्या स्वरूप आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं. अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा. तो आत्मा आणि मी एकच आहे. तो हा विठ्ठल भगवा, तो हा माधव भगवा. नॉट डिफरंट बिटवीन टू. त्या देवात
आणि माझ्यात बदल नाही, तो देव आणि मी एकच आहे असं म्हणायचं आणि नाचायचं. पण कुठं नाचायचं? इथं नाचायचं. संसारात नाचायचं अजिबात नाही. तर नाचा कुठं? इथं नाचा परमार्थात. धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे. 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 राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते. धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरवाते. धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तुझी एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तो खरा धन्य जो इथे नाचतो. नाचू कीर्तनाचे रंगी. 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 ज्ञान दीप लावू जगी. लय नाचायचो लय. पण कुठं कुठं नाचतो आपण? खूप नाचायचं खूप. इथं नाचायचं. परमार्थात नाचायचं. इथं नाचल्याचं काय आहे? पुण्य आहे. इथं नाचताना लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या पगते. लाज भय शंका सगळं सोडून द्यायचं. नाचताना लाजायचं नाही. आणि तुम्ही आम्ही नाचतो याच्यात नवल नाही. त्यावेळेस मीराबाई मुक्ताबाई नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं. हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी मैं. हरि गुण गावत नाचूंगी मैं. नाचूंगी 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 नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. हरि गुण गावत नाचूंगी. मीराबाई नाचल्या हो. एकदा ह्या पोरींसाठी टाळ्या वाजवाव. त्यावेळेच्या मीराबाई मुक्ताबाई नाचत होत्या आणि ह्या आजकालच्या ह्या कलियुगातल्या मीराई आहे. कलियुगातल्या मुक्ताई आहे. कलियुगातल्या जनाई आहेत हो. नाचलं पाहिजे.
आणि इथं जो नाचतो ना त्याच्यातला खरा काय गेला? अहंकार गेला. खरा वैष्णव तो ज्याच्या अंतःकरणात अहंकार नाही. खरा वैष्णव तो ज्याचं कुणाशी वैर नाही. हात जोडायला काय प्रॉब्लेम आहे? जो दुसऱ्याला हात जोडतो त्याला दुश्मनच तयार होऊ शकत नाही. हात जोडले बघा, मी काय म्हणते, तुम्ही तुमच्या गावात एखादा दुश्मन आहे आणि त्याला हात जोडल्यांचे म्हणले तर काय बिघडतं का? त्याच्या अंतःकरणातलं तुमच्याविषयी निघून जाईल सगळं. हात जोडण्यात एवढी ताकद आहे. आता निवडणुका झाल्या, अहो तुमच्या आहे ना चप्पल सहित पडले की नाही, जोडले की नाही हात? हात जोडायला काय भ्यायचं? वे झुकते हैं जिनमें जान होती है, अकड़े गए ना तो मुर्दे की पहचान होती है. वाका वाका वाकल्याशिवाय देव पण नाही. त्या दगडाला सुद्धा झिजावं लागतं. तेव्हा लाखो लोक त्याच्या काय करतात? पाया पडतेत. आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणातला अहंकार जात नाही, मी पणा जात नाही, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, जोपर्यंत मी आणि तू पण जात नाही, जोपर्यंत त्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा हे सगळे जण कोण आहेत? ज्ञानोबा काय म्हणतात? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हाची भक्ती योग निश्चित जाण माझा. प्रत्येक अंतःकरणामध्ये कोण आहे? प्रत्येक जीवामध्ये कोण आहे? देव आहे. देव प्रत्येक जीवातच नाही, निर्जीवात सुद्धा कोण आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. विठ्ठल विस्तारला जली पाताळ भरली, विठ्ठल संगाळ भरली, विठ्ठल विस्तारला जली पाताळ भरली, विठ्ठल विस्तारला झाली सप्तही पाताळ भरली. विठ्ठल मुनी मालाची आग, विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठलाची विस्तारला जली सप्तही पाताळ भरली. विठ्ठल तुळीचे दैवत, विठ्ठल तुळीचे हे जुन्या पाठ्यातले माणसं आहेत. पाठा म्हणजे प्रचंड. विठ्ठल विस्तारला जनी आणि सप्तही पाताळ सप्तही पाताळ त्रिभुवनी, म्हणजे 3 भुवनामध्ये सत्य, मृत्यूलोक, पाताळ आणि सत्ययुग, म्हणजे 3ही युगामध्ये कोण आहे? विठ्ठल आहे. आणि तो विठ्ठल सजीवात आहे, निर्जीवात आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठल आहे. शिव समान वायात दुर्गा वायात दुर्गा एक हरी आत्मा जीव शिव समा. जीव आणि शिव काय आहे? तरी पण ह्यो जीव त्या जीवाला शिव्या देतो. देतो की नाही? देतो की नाही? जोपर्यंत अशी अवस्था होत नाही, संतांचा अनुभव अभंगाच्या प्रथम चरणात आहे. ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा 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 ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा
राजांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्व काय आहे? देव आहे. मग हा विश्व देव आहे तर भाऊ कोण? देव, हो की नाही? गावातले भाऊबंद कोण? सगळे कोण आहेत? गावातले माणसं कोण? म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये कुणाच्याच विषयी द्वेष नाही, मत्सर नाही, तो खरा कोण? संत. संत नव्हे तर तो खरा देव. देवतेची संत, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. ते संत नाही तर ते कोण आहेत? देव आहेत. देवच संत रूपात प्रगटलेत. आणि अशा संतांच्या दर्शनानं तुमच्या पापाचा काय होईल? नाश होईल. अभंगाचं द्वितीय चरण. देवतया जवळी आजे, 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 करुणा. देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, करुणा. देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, पावनाचे करुषणे, पावनाचे करुषणे, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, जवळी आजे, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, पावनाचे दर्शन, पावनाचे दर्शन, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, करुणा. देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे, देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. अशा संतांच्या दर्शनानं आपल्या काय होणार आहे? पापाचा नाश होणार आहे. पण कोणत्या? ज्यांच्याकडं काम नाही, ज्यांच्याकडं क्रोध नाही. कामा क्रोध नाही जाणे, कामा क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाले, काम क्रोध नाही रे, कामा क्रोध नाही जाणे, कामा क्रोध नाही जाणे. नाही चाली काम क्रोध नाही चाले, काम क्रोध नाही रे, झाली बुद्धी झाली समता, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे. बुद्धी झाली समता, बुद्धी झाली समता, देवतया जवळी आजे, देवतया जवळी आजे. काम क्रोधा नाही चाली, बुद्धी झाली समता. काम नाही, क्रोध नाही.
ज्यागती क्रोध नाही, कोण्या जीवाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, त्यागती भूती झाली. सगळे भूत, भूत म्हणजे कोण हो? एवढा वेळ आपण कीर्तन सांगतोय, भूत म्हणजे कोण? भूत म्हणजे जी गातच दिसते ती भूत नाही हो, माणसं. हे दादा हुशार याच्यासाठी टाळ्या वाजव. तो म्हणला भूत म्हणजे माणसं, बरोबर आहे. मग भूती झाली समता. सगळे भूत म्हणजे कोण आहेत? सगळे माणसं म्हणजे कोण आहे? देव आहे. सगळे माणसं म्हणजे भूत आहेत. दीदी पण खरं बोलती. सगळे माणसं म्हणजे कोण आहे? भूत आहेत. भूतच येतन. नाही इच्छा पूर्ण होऊ दे, भूत लागत येत बी. ज्याच्यातला काम गेला, क्रोध गेला, तो कोण? देव है की नाही. मग ज्या वेळेस काम क्रोध गेलेला नाही त्यावेळेस ते काय होतं? दुसऱ्यावर तापत. सगळे भूत जर देव असतील तर पत्नी सुद्धा कोण आहे? तुमची पत्नी सुद्धा कोण आहे? भूतीने म्हणजे देवी आहे, हाय की नाही? देवी आहे की नाही पत्नी? पण तुम्ही तिच्यावर तापतात का नाही? मावल्यांना तापत येत की नाही? खरं सांगायचं. साधा कपड्याचा डाग नाही निघाला तर तुमच्यावर तापत येत की नाही? घरात कचरा दिसला तर तापत येत की नाही? घरात पसारा दिसला तर तापत येत की नाही? ह्यांच्यात क्रोध आहे की नाही? जर ह्यांच्यातला क्रोध गेला नाही तर हे संत पदाला पोहोचलेत का? क्रोधची कैसा, कामची नाही तिथे क्रोधची कैसा. कामची नाही, कामच नाही तिथे क्रोधची कैसा. येथे कैसे भांडण, येथे कळीच काय झाला रे, येथे कळीच काय झाला रे. राम्या गड्याची आवड मोठी, रामकड्याची आवडी मोठी, राम्या गड्याची आवडी मोठी, रामकड्याची आवडी मोठी. तयाकड रे, माल तयार रे. नातक जाऊ त्याच्या गावात खेळ्या देईल वीजा वारी. नातक जाऊ त्याच्या गावात खेळ्या देईल वीजा वारी. नाच कधी वीजा वारी, नातक जाऊ त्याच्या गावात खेळ्या. कामच नाही तेथे क्रोधाची कैसा. पण ही अवस्था आपली होऊ शकत नाही. तुकोबागाईंच्या पत्नीने स्वयंपाक केला, भाऊ आलाय म्हणून स्वयंपाक केला. हो भाऊ आलाय, स्वयंपाक केलाय, गोड धोडाचं जेवण केलंय. दोघ जण जेवायला बसले. कोण? तुकोबागाय आणि भाऊ दोघ जण जेवायला बसले. पण ज्याच्यासाठी स्वयंपाक केलाय ते खाईन. आणि तुकोबागाय मस्त ती आवली म्हणती, जिजाऊ म्हणते, बाई ज्याच्यासाठी स्वयंपाक केलाय ते खाईन. आणि हे मात्र मस्त गिळायलेत. जेवण झालं, भावानी ते म्हणतो आता दाजी काहीच बोलत नाही ना, आपण कसं बोलावा? भाऊ काहीच बोलला नाही ना. स्वयंपाक जेवण झाले आणि मग ते जिजाऊ मासाहेब जेवायला बसले आणि त्यांच्या लक्षात आलं याच्यात काही नाही, मीठ नाही. मीठ नाही तर भावानी खाल्ला असन. अहो ती पतीला म्हणायला जाते, अहो अन्नात मीठ नव्हतं, तुम्ही सांगायचं ना मला. तेव्हा तुकोबा काय म्हणतात, काय सांगू माझ्या देहाची अवस्था कशी झालेली आहे. काय सांगू आम्ही, काय सांगू आम्ही, कसया सांगती, काय सांगू आम्ही कसया सांगती, काय खातो आम्ही, कसया सांगती, काय सांगू आम्ही कसया सांगती. कैसे लागते नेनो मोठी, कैसे लागते नेनो मोठी, कैसे लागते नेनो. ते म्हणतात अगं आवले काय खातो आम्ही, कासया सांगती, आणि कैसे हे लागते नेनो मुखी. कारण ते त्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते. आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही हो. आम्ही झालो गोसावी, काम क्रोध बंदी काळी, तुका
आम्ही झालो गोदारी. संदीपन महाराजांनी अगदी योग्य प्रमाण दिलेले. ज्याने जग जिंकलं तो कोण? जन जिंकला, जनाला जिंकला तो राजा, जगाला जिंकला तो राजा, आणि ज्याने इंद्रियाला जिंकला तो महाराजा. आपल्या आहेत का इंद्रिय ताब्यात? अहो तुकोबायांसारखी अवस्था नाही होऊ दे आपली, पण बायकोने जसं केलंय तसं मने आम्ही झालो अग्निरूप. तुका मने आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका मने आम्ही झालो अग्निरूप. तुका मने आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून निधी पाप पुण्यंगा. लागून निधी पाप पुण्यंगा. सर्व सुख द्यालो. सर्व सुख द्यालो. सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो. सर्व अलंकार. सर्व सुख झालो. सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो. सर्व अलंकार. हरी तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागो निधी पाप पुण्यंगा. जसं त्या आगीमध्ये ओला जळत आणि वाळलं जळतो, तसं ताटात शिळ येऊ द्या, पाक येऊ द्या, तिखट येऊ द्या, खारट येऊ द्या, चालतं का हो आपल्याला? चालतं? अहो लगेच इकडे यांच्या नावाने काय सुरू होतंय? एवढे आपल्याला लय अवघड जाते ते, है की नाही? अहो ज्या दिवशी तुम्ही शांती धराल ना त्या दिवशी सर्व जग आनंदमय होईल. ज्या दिवशी तुम्ही शांती धराल त्या दिवशी तुमच्या घरामध्ये सुख येईल, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल. शांती पकते नाही सुख, एक अवघेची दुःख. दुःख शांती नसेल तर सगळं काय आहे? दुःख आहे. एका बाईनं तिघी जावं, तिघी तर मोठी काय म्हणते धाकलीला, माझी मैत्रीण आली, मैत्रीण मी आत्ता येते गावातून जाऊन, खिचडी भात शिजत टाकलाय, त्याच्यात काय तू थोडंसं मीठ टाक. मधवी जाऊ म्हणते, बाई तुमचं कायमचंच आली मैत्रीण, टाक मीठ, मी काय टाकणार नाही. दाखलीला म्हणले, अगं तू तरी टाक. ती म्हणली मी नाही टाकणार. सासूबाई म्हणले, आत्याबाई आत्ता येते मैत्रिणीकडे जाऊन, भात शिजत टाकलाय, फक्त काय टाका? मीठ टाका. गेली नाही मैत्रिणीकडं. सासू म्हणली, कधी नवत काय सांगितलंय सुननी, मोठ्या दाट्या सुननी काम सांगितलंय, टाकलं ना मीठ. धाकटी आली, ती म्हणली, कधी नवत मोठ्या जावानी काय सांगितलंय, काम सांगितलंय, टाकलं ना मीठ. मधवी आली, मोठ्या जावानी काय सांगितलंय, काम सांगितलंय, टाकलं ना मीठ. भात कसा झाला असन, खिचडी भात. अहो ते घरचं करता पुरुष आला सासरा, ज्येष्ठ नागरिक होता, आणि त्या नागरिकाला दारिद्र्याने सांगितलं होतं, तुझ्या घरी मी आज येतोय. त्याच्यात ही गोष्ट लक्षात आली, माझ्या घरी काय येणार आहे? दारिद्र्य. पण त्या दारिद्र्याला त्यांनी सांगितलं होतं, तुझ्यात जर हिंमत असेल तर तू माझ्या घरी येऊन दाखव. त्याच्या लक्षात आलं, भात काय आहे? खारट आहे. आणि आपण आता बडबड केली तर काय होईन आपल्या घरी? काय होईन? किरकिर केली तर लक्ष्मी टिकती. मग तो म्हणला, आता काहीच म्हणायचं नाही. बायकोला एक वाटी दही सांगितलं, ती म्हणे कवाच दही खात नाही, आज कस काय दही? त्या खिचडी भातात दही टाकलं आणि तो भात गटगट खाल्ला. सासरा ज्येष्ठ नागरिक जेवून गेला. मोठा मुलगा आला, तो म्हणला, आई बाबा जेवले? हो.
बाबा काही म्हणले नाही, बाबा काही नाही म्हणले, आपण कशाला म्हणायचं. त्यांनी पण तो भात खाल्ला. माधवा मुलगा आला, दादा जेवला हो, दादा काही म्हणला नाही, माधव्यानी खाल्ला. धाकटा आला, धाकटा म्हणला दादा भाऊ काही म्हणले का, कोणीच काही म्हणलं नाही, ह्यानी बी खाल्ला ना. अहो सगळे घरातले ज्येष्ठ श्रेष्ठ जेवून गेले आणि तिघी जावान सासू जेवायला बसल्या आणि बघते तो भात भला खरं. पण एक त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, घरातले कोणीच काही म्हणलं नाही तर आपण कशाला काय म्हणायचं. त्यांनी पण दही कालू कालू तो भात खाल्ला. ओ एक अन्नाचा कण वाया जाऊ दिला नाही. घरात शांतता राहिली. संध्याकाळी ती लक्ष्मी त्या माणसाच्या घरी आली आणि म्हणली दादा तुमच्या घरी मी दारिद्र्य घरी आलं, त्या दारिद्र्याने सांगितलं तुमच्या घरी मी नाही वास्तव्य करू शकत तर तुमच्या घरी वास्तव्य कोण करू शकतं, लक्ष्मी. म्हणून जोपर्यंत घरामध्ये शांतता ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या घरी लक्ष्मी कधीच येणार नाही, कधीच. आणि माऊल्यांना तुम्हाला सुद्धा सांगते, भेदाभेद तुम्ही करायचा नाही. घर फोडण्याचं कारण हे भांडणं करते ठीक आहे, पण तुम्ही काय कमी नाही. घर फोडण्याच्या बाबतीत तुम्ही पहिले आहेत तुम्ही. एक भाऊ श्रीमंत असला आणि एक गरीब असला ना, ती अशी खाली बघती, खाली बघती, खाली माती उकरी ती खालची आणि म्हणती बघा रोज परतुरला पालतं पडत आहे आणि रोज तुमची गाडी घेऊन जात आहे, त्याला नाही काही कामधंदा. आलंय तुमच्याकडं गाडी मागायला आलंय, गाडी अजिबात त्याला गाडी द्यायची नाही आणि त्याला गाडी देताना तर तुम्ही येता मी सांगितलं नाही म्हणतात. खाली बघती कुठं आणि बोला ती कोणाला. अहो शेवटी भाऊ येत आहे की नाही. लोक कामाला येत नसते तर आपली माणसं कामाला येत नसन, त्याच्याकडे गाडी आसन, गरीब 2 दिवस शेतात काम करीन पण ऋण ठेवीन का भावाचं. पण 6 महिन्याच्या आत ही काय करीत हो, त्याच्या मनात तो म्हणतो मा भाऊ तो लय चांगला आहे ना, आज दादानी गाडी दिली कस का नाही, दादाची टूप कोणी पेटिली, आम्ही लय हुशार घेतलंय. अहो आमच्याकडं एक कला तर अशी आहे, जाव पीठ मागायली उद्या जाव, असं पीठ देऊ आम्ही तिला, दिसतंय शिग लावून पीठ. आणि बाक इथं किती 2च, ती कला कोणाकडे आहे. आणि तेच पीठ ह्यांनी देऊ द्या, या माणसांनी देऊ द्या, 10 भाकरी घेऊन पीठ खाली गाईन. चिकट बी आम्ही तितक्याच, भेदाभेद करतो, चिकट बिन संसार करण्याच्या बाबतीत तत्पर बी आम्ही तितक्याच. विठ्ठल विठ्ठल भेदाभेद करायचा नाही. जसं आपल्या आईबापाला जीव लावतो तसंच कोणाला जीव लावायचा. माहेर गेल्या असत्या दिवाळीसाठी, सगळ्या गेले की नाही. आणि तुम्ही पण यांना बायकोला सोडायला जातात की नाही, पण बहिणीला आणायला जातात की नाही. यांचं झालंच नाही तर ते काय हाक वहीन दम काढा. बायकोला सोडायला जाईन पण बहिणीला आणायला जातो का. मग हा काय झाला. आणि तुम्ही दिवाळीला गेले की भाऊजेल म्हणतात अगं वहिनी आईला आणि बाबाला जीव लाव ना, थोडे दिवस राहिलेत आता त्यांचे, जीव लाग, चांगलं चांगलं करून खाऊ पिऊ घाल ग. आणि इकडं आली की सासू सासरे वेगळं, तिकडं सासू सासरे सांभाळायचे नाही, इकडं भाऊजाईला काय म्हणायचं. म्हणून जोपर्यंत भेदाभेद जात नाही तोपर्यंत वाद पण जात नाही. ज्या दिवशी भेद गेला त्या दिवशी वाद सुद्धा गेला. अभंगाचं तुका म्हणे भेदाभेद हो, तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद हो, तुका म्हणे भेदाभेद, 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 तुका म्हणे भेदाभेद हो, तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद हो, तुका म्हणे भेदाभेद, तुका म्हणे भेदाभेद.
तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळ असे पाप नासे दर्शने विठोबा भेद गेला वाद खंडोनी. आपण भेद करत नाहीत का? नाही करत? भेद करतो आपण. ह्यो महाराज बोलवायचा नाही, त्याची पंगत घ्यायची नाही, त्याला यजमानपद द्यायचं नाही. ह्यो भेद कोणी केला? करीत नाही का आपण भेद? आपण संतांच्या पंक्तीत बसतो का? मला तुमचं माहित नाही. आपण संतांच्या पंक्तीत बसतो का? तुकोबा काय म्हणते? संत कोणता? तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी वर्म सर्वेश्वर. तुका म्हणे का देहाचे अवयव वर्म सर्वेश्वर पूजनाचे सगळे द्यावे. तर मग भेदा भेद का? ह्यो महाराज नाही बोलवायचा, मग दुसरा बोलवायचा. ह्यो आत्मा आहे, तो परमात्मा आहे का? सगळे इथून तिथून कसे आहेत बघा. ज्याला जसा झेपन तसा बोलिता. पण माझे ग्रामस्थांना विनंती आहे, विनंती अशी आहे, तुम्हाला जर काही कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर सुपारी बाज अजिबात बोलवायचे नाही. आपली माऊली 400 रुपये 500 रुपये हजरीने शेतात दिवसभर काम करते की नाही? करते की नाही? मग हे 2 तासाचे तुम्ही 30-30 हजार का देतात? देता का नाही? का द्यायचे? तुम्हाला समोरचा कीर्तनकार म्हणला मी, तुम्ही सांगणार महाराज एवढं मानधन देतो, येता का? हो म्हणला तर बोलवायचा. आणि तो जर सुपारी ठरीत असला इतकी देतो तर येतो, त्याला म्हणायचं तुला काम काम इथून नाही तर इथून कोपरापासून, पण बोलवायचा नाहीत. आणि चुटकुले वाजता अजिबात बोलवायचे नाहीत. हे बघा, तमाशा करायचा ना तुम्हाला, गावात एक सोडून 2 तमाशे बोलवा. हा, एक सोडून 2 तमाशे बोलवा, पण सप्ताहाचा तमाशा करू नका. कीर्तन ऐकून ऐकून कंटाळा आला, कुठं तरी चुटकुला सांगावा. नात काय लोक परमार्थाकडे याय ना म्हणून विनोदी भागडा केली हो, की अशाने तरी येते तशाने तरी येतील. कीर्तनात कुठं तरी कसं एखादी भाजी आवडली नाही ना तर लोणच्याची काय करतो आपण? लोणचं का सगळं लोणचंच? सगळं लोणचंच खाणारे लागत येतो. तुमचं नाही सांगत मी, आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, सगळे कीर्तनकार लोक ते लोणचंच. आणि जे लोणचं सांगत होते लई मोठा आणि त्याची सुपारी बी लई मोठी आहे की नाही दादा? लई म्हणजे जगात असं झाले. हा, आई वडील बी सांगाव शेवटचे 5 मिनिटं, शिवाजी महाराज बी सांगाव शेवटचे 10 मिनिटं. तर सगळं कीर्तन. अहो कीर्तन कसं असावं? जेणेकरून मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन सांग दृष्टांत दिला बाबू. आम्ही लेकरा बाळाची पार्टी आहे. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. हे अवस्थेला कोण गेलं होतं? संदीप महाराज. तुकोबा काय, ह्या अवस्थेला आपण नाही जाऊ शकत. पण तुमचं प्रेम पाहून तुम्ही बोलवलं तितक्यात आम्ही येऊ शकतो. कारण हे टिकवायचंय तुम्हाला ना, तर तुम्ही सुपारी बाज बोलू नका. हे अखंड टिकलं पाहिजे, अखंड. आणि चिंतन सांगणारे बोलवा. स्वतःची काय करून घ्या,
मुक्ती करून घ्या. अभंगाचे चरणा सोडवणारे बोलवा हो. शेवटपर्यंत कीर्तन सांगायचं. अभंग पहिल्या प्रमाणावर सुद्धा येत नाही तो. हे टाळकरी कटळत येत, वादक कटळतो. अहो काल परवा तुम्हाला सांगते, हे मला खवळू लागले. मैत्रिणीच्या नादवाद गेले आणि मी टाळ घेऊन उभी राहिले. मध्ये सप्ताह चालू होता. मला असं वाटायचं आता तरी पहिल्या प्रमाणे मी चालू उचलीन. मला काही लय येत नाही, पण म्हणलं इथं म्हणता म्हणता मी काय होईन, दाटची होईन. आता तरी पहिल्या प्रमाणे मी चालू उचलीन, आता तरी मधात प्रमाणे मी चालू उचलीन. पण मधातल्या प्रमाणावर नाही, पहिल्या प्रमाणावर नाही. जी कथा चालू केली तर शेवट वैतागले हो. 10 वाजले, 10:30 वाजले. ह्यो पाय बदल, त्यो पाय बदल. लय कीर्तन लांबलं ना असं, मग हे शाद येतेत. बसलेली बी शाद येतेत. बसलेली बी म्हणते हे कवा बंद करीन बाई. ही बाई हिला कोणी बोलिलं काय नो, कोणी बोलिलं काय नो. मग ते बोली नगाला बी शाद येतेत. कवा बंद करती काय नो बाई, कवा बंद करती काय नो बाई. बोली नगा बी 4-2 शा खातो. म्हणून लय कीर्तन करानी लांबन बी लावायचं नसतं. आणि हे वैतागले नाही पाहिजे. प्रमाण आले पाहिजे कीर्तनात. जितके प्रमाण चांगले तितकं कीर्तन, जितके प्रमाण जास्त तितकं कीर्तन खास होतं. कीर्तनात रंग देवता येते. म्हणजे हे गायक लोक म्हणजे कीर्तनाची शोभा नाहीये, कीर्तनाला रंग देवता आणतात. साक्षात पांडुरंग परमात्मा कीर्तनात नाचतो. हे जर प्रमाण म्हणले तर गोड असे गायक लोक तुम्ही बोलवलेत, तुमचे आभार मानते. आणि कीर्तन लवकर आटोपते, कारण तुम्ही मला काय देऊ नाही. लय लांबन लावल्यावर देते मीच ते मनातल्या मनात म्हणून लागली बाई हो बा कवा आठवितो काय नो, कवा आठवितो. शेवटी मी वैताग 10:30 खालीच बसले. लय अवघड असतं. त्याच्यामुळं परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी सोपं नाही. हे जे 2-2 तास उभे राहतात ना, हे पायाच्या खुट्या होतात, खुट्या. मी एकच दिवस उभी राहिले आणि ह्यांना म्हणलं तुम्ही धन्य आहे बाबू, तुम्ही रोज उभे राहतात रोज. ते मला म्हणलं महाराज, म्हणलं ताई कमवून बसल्या. म्हणलं मी आयुष्यात पहिल्यांदा टाळ घेऊन उभी राहिली, आयुष्यात पहिल्यांदा. आपल्याच्यानी शक्य नाही. मग ते म्हणे कीर्तनात कसं उभं राहता. म्हणलं मी कीर्तनात देह भानावरच नसते. जो कीर्तन सांगतो ना तो देह भानावर नसतो. कीर्तन चांग, कीर्तन चांग. झालेली सेवा तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी, गायकांच्या चरणी, वादकांच्या चरणी, ग्रामस्थ कमिटीच्या चरणी, आयोजकांच्या चरणी, संयोजकांच्या चरणी, सगळ्यांच्या चरणी समर्पित करते. आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देते. जर चालता चालता कुठे एखादा चुकून शब्द गेला असं, आपलं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तिथं गेले की ते शर्ट तुम्हाला अचूक येतं की नाही, तसं अचूक एखादा शब्द कोणाला लागला असेल तर चुकून क्षमा असावी. जे काही योग्य असेल ते माझ्या गुरुवर्यांचं, जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली